घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र ऋषिकेश खूपच अस्वस्थ असतो. तर तेव्हा तिथे जानकी येते आणि त्याला विचारते काय झालं. तेव्हा मात्र तो म्हणतो, अख्खी रूम आपण चेक केली पण ती फाईल काही आपल्याला सापडली नाही. मला खरंच काही कळत नाहीये काय चाललं आहे, आणि जर ती फाईलच सापडली नाही तर आपण नानांना कुठल्या बेसिसवर प्रश्न विचारणार आहोत. तेव्हा मात्र जानकी त्याला शांत करते आणि ती म्हणते, अहो तुम्ही काळजी करू नका, कदाचित आहे ना माझ्याचकडनं काहीतरी चुकीचं ऐकलं गेलं असेल, तसं काही नसेलच. तर तुम्ही मात्र आता सगळा विषय सोडून द्या, असं ती त्याला समजावू लागते. परंतु ऋषिकेशच्या मनामध्ये मात्र सतत तोच विषय सुरू असतो. तो म्हणतो, आता जोपर्यंत या विषयाचा छडा लागत नाही, तोपर्यंत मला काही शांतता भेटणार नाही. पुढील भागात आपण बघणार आहोत की गुलाब त्याला एक कुरिअर आणून देतो आणि तो म्हणतो, तुमच्या नावाचे काही पेपर आले आहे. इकडे मात्र ऐश्वर्या लांब उभी राहून त्यांची मजा बघत असते आणि ते फोल्डर उघडताच मात्र तिथे जानकी येते आणि जानकी चहा घेऊन ऋषिकेशला आवाज देत असते की तुमचा चहा तिथेच राहिला, तुम्ही चहा न घेताच आलात, असं म्हणून ती त्याच्या मागे येते. तेवढ्यात मात्र फोल्डर उघडल्यावर ऋषिकेशच्या हातातले पेपर बघताच ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि इकडे मात्र जानकीच्या हातातला कप सुद्धा खाली पडतो आणि जानकी त्याच्या हातातनं ते पेपर ओढून घेते आणि स्वतः वाचू लागते आणि इकडे मात्र तिलाही खूपच मोठा धक्का बसतो. दुसरीकडे ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू आलेलं असतं. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.